नमस्कार दर्शको हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संकट आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना 24 तासात दुसऱ्यांदा इंधन बचत करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेस आणि कमी परदेश प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे। पंतप्रधानांच्या या आव्हानावरून परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे दिसून येते। तसेच अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी सरकार काही कठोर निर्णय घेऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गौवंशीय जनावरांची अवैध तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। गीतांजली चौक परिसरात साई मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त महिंद्रा कारमध्ये 7 जिवंत गौवंशीय जनावरे अमानुष अवस्थेत आढळली। हे जनावरे कत्तलीसाठी मोमीनपुरा येथे नेले जात असल्याचे तपासात उघड झाले। वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चालकाने पळ काढला, मात्र नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला धडकली। या प्रकरणी अयान हमीद सय्यद आणि विजय सोनवाणी या दोघांना अटक करण्यात आली असून जनावरे गौशाळेत पाठवण्यात आली आहेत। पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेलाय। उशिरा रात्री कॅफे हाऊस चौक ते लॉ कॉलेज चौक रोड दरम्यान स्कूटर चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात 2 तरुणांनी 20 वर्षीय तुषार चुटे याच्यावर हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी आधी शिवीगाळ करत मारहाण केली। त्यानंतर ॲक्टिवावर मागे बसलेल्या युवकाने तुषारवर चाकूने जीवघेणा वार केला। गंभीर जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी 2 आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिराला भेट देऊन मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्वात उंच हनुमान मूर्ती प्रकल्पाची माहिती दिली। बावनकुळे यांनी सांगितले की मध्य भारतात 206 फूट उंच फाउंडेशनवर 162 फूट उंच हनुमानजींची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली असून त्यांचे अंतिम काम वेगाने सुरू आहे। तसेच येथे 7D हनुमान चालीसा प्रोजेक्शनही तयार करण्यात आले असून मूर्ती विविध रूपात दिसणार आहे। खाली हनुमानजींच्या महत्त्वाच्या क्षणांचे सादरीकरणही दाखवले जाणार आहे। या प्रकल्पासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे आभार मानले। पुढे बावनकुळे यांनी सांगितले की या परिसरात प्राचीन जगदंबा मंदिरासोबत रामायण कल्चर सेंटर, भारत माता मंडपम, ॲडव्हेंचर पार्क, किड्स झोन, बोटिंग प्रोजेक्ट आणि इतर अनेक सुविधा विकसित केल्या जात आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।